सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। जवळपास 5 लाख पर्यटक या ठिकाणी कोकणात दाखल झालेले आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचे सध्या प्लॅन जे आहेत ते तयार झालेले पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागातली हॉटेल्स आणि रिसॉर्ट जी आहेत ती या ठिकाणी फुल झालेली आहेत आणि त्याच पद्धतीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। ओपन स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। डीजे मौज मजा मस्ती अशा पद्धतीचा प्लॅन जो आहे तो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी असणार आहे आणि त्याचमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याला या ठिकाणी पसंती दिलेली पाहायला मिळते आहे। कोकणातला निसर्ग आणि त्याचबरोबर इथलं डोळ्यात साठवणारं असं अप्रतिम असा समुद्राचा नजारा हा असा दुहेरी संगम साधत या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट जे आहेत ती सज्ज झालेली पाहायला मिळतात। आपण तुम्ही बघू शकता की सध्या हे ओपन स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठीची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। कोकणात जवळपास 5 लाख पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या कोकण जे आहे ते हाऊसफुल झालेलं पाहायला मिळत आहे। सगळ्याच हॉटेल्स आणि रिसॉर्ट जी आहेत ती सध्या फुल्स आहेत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेला पर्यटक जो आहे तो या ठिकाणी उत्सुक असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।